हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? मस्त ना. आज आपल्याला ना बटाट्याचा किस बनवायचा आहे. तर तो मी कसा बनवते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर सकाळी सकाळी ना उठल्या उठल्या पहिलं मी काय करते, गरम पाणी करते, ते पिते आणि त्यानंतर ना मग मी कामाला सुरुवात करते. तर उठल्यानंतर नाही ना पहिलं सगळं घर वगैरे आवरलं, झाडून वगैरे घेतलं आणि लादी पुसून घेतली. सकाळ सकाळ ना घर स्वच्छ केलं ना, त्यामुळे आपल्याला काय होतं, दिवसभर काम करायला ऊर्जा राहते आणि घर स्वच्छ दिसलं ना की घरामध्ये ना एकदम पॉझिटिव्ह एनर्जी राहते. त्यामुळं मी काय करते, उठल्या उठल्या ना पहिले ना लादी पुसून घेते. मला लादी पुसलं ना की दिवसभर काम करायला अजिबात कंटाळा येत नाही. तर आता माझी ना सर्व लादी इथं पुसून झालेली आहे. तर मला ना इथं आता बटाट्याचा किस बनवायचा होता. तर त्यासाठी ना मी इथं बटाटे निवडून घेतले. जास्त बटाटे मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही, मिडियम साईजचे घेतले. त्यामुळं काय होतं, बटाटे चांगले शिजतात. जास्त मोठे बटाटे असले ना तर ते कुकरमध्ये चांगले शिजत नाही. तर बटाटे ना आता नळाखाली मी स्वच्छ असे धुवून घेतले. म्हणजे काय होतं की त्याची माती जी असते ना ती बटाटे शिजल्यावर ते आतमध्ये जात नाही आणि मग किस पण असा काळापट होत नाही. तर आता इथं बटाटे ना चांगले धुवून घेतलेत. आता ते मी कुकरमध्ये टाकून घेते आणि इथं त्याच्यामध्ये ना 1 ते 2 ग्लास पाणी ओतायचं आणि ते मी आता गॅसवरती ठेवून दिलं आहे. आणि आता इथं मला करायची आहे फ्लावरची भाजी. तर फ्लावर चांगला निवडून घेतला, स्वच्छ बारीक बारीक कापून घेतला आणि पाण्याने धुवून घेतला आहे फ्लावर मी. आणि त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून गॅसवरती ठेवला आहे उकडायला. तर आता कुकरच्या पण शिट्ट्या झालेल्या आहेत, 4 शिट्ट्या घेतल्या आणि बटाटे पण आता आपले चांगले उकडलेले आहेत. तर बटाटे गरम गरम असताना चांगले सोलता येतात. तर इथं मी ना ते एका घमेल्यामध्ये काढून घेतले आणि आता बटाटे पण लगेच सोलून घेते. गरम गरम असले ना की बटाटे ना पटपट त्याची साल निघते आणि थंड झाले ना की निघत नाही साल. तर पहा, अशा पद्धतीने ना मी आता सर्व बटाटे इथं सोलून घेतलेत. आणि बटाटे ना मी अजिबात असे बदला वगैरे वापरत नाही, चांगली गुण असती त्यातलेच बटाटे वापरते. तर इथं पहा, एवढे ना हे टरफलं निघाले आहेत बटाट्याचे. तर आता ना इकडं मी ना फ्लावर उकडायला टाकला होता ना, तो जरा वाफला होता. तर आता कढईमध्ये मी ना तेल टाकून त्यामध्ये जिरी, मोहरी, कांदा टाकून घेतला आहे आणि कांदा थोडासा परतून घ्यायचा भाजीसाठी. लसूण पण टाकलेला आहे, थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आपला घरगुती मसाला, मिरची पावडर, थोडासा धणा पावडर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना फ्लावरची वाटाण्याची भाजी करताना आहे ना त्यामध्ये थोडासा आहे ना पावभाजी मसाला टाकायचा, म्हणजे जरा टेस्ट चांगली येते. तर आता सर्व मसाले टाकून आहे ना मी त्यामध्ये भाजी चांगली मिक्स करून घेतली आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. तर इथं पहा, माझी भाजी ना आता झालेली आहे. त्यामध्ये ना आता थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा, म्हणजे भाजी ना मस्त. तर आता आपली भाजी झालेली आहे. तर आता आपण ना बटाटे किसायला वरती जाऊ. तर इथं मी ना अगोदरच मी कागद आथरून ठेवला होता आणि तो ओल्या कापडाने असा पुसून पण घेतला. आणि आता इथं मी ना मोठी किसणी घेतली आहे बटाटा किसण्याची आणि त्यावरती ना असं बटाटा धरून अशी किसून घ्यायची. एकदम पातळ किंवा एकदम जाड पण असा बटाटा किसायचा नाही, मिडियममध्ये किसायचे आहेत. जर जास्त जाड घातला ना तर मग किसाचा वास येतो आणि किस काळपट होतो. तर असा मिडियम घातला ना तर किस आहे ना मस्त असा कडक होतो आणि जास्त भुगा पण होत नाही. आणि बटाट्याचा किस करताना असा प्लॅस्टिकच्या कागदावरती घालायचा, म्हणजे काय होतं, किस काढताना तो एकदम असा मस्त निघतो आणि साडीवर जर घातला तर तो निघतच नाही तसा. तर आता आले मी घरी. तर आता वाजले 12:30. तर आले, जरा फ्रेश झाले आणि आता जेवण करून घेते. तर जेवायला काय काय तुम्हाला दाखवते. इथं आहे गोड लिंबाचं लोणचं, इथं आहे बटाट्याची भाजी, इथं आहे फ्लावरची सकाळी केलेली भाजी, इथं आहे हे तिखट लिंबाचं लोणचं आणि भाकर. चला या जेवायला तुम्ही पण. तर इथं विराजने ना आमच्यासाठी बुंदी आणली होती, ती कृष्णाने आणि मी खाल्ली. मस्त होती बुंदी, कारण आज आमच्या इथे ना सप्ताह बसलेला असतो. त्यानंतर नाही ना मी जेवण वगैरे झाल्यानंतर ना घरातली बाकीची कामं आवरली, कपडे धुतली, भांडी घासली
आणि त्यानंतर एका ताईची ऑर्डर पॅक करायची होती. तर ना त्यांचा 1 किलो हळद, 1 किलो मसाला, वेपर्स, किस होता. तर ती म्हटलं आता पॅक करून ठेवा म्हणजे इथं आहे किस अर्धा किलो. इथं आहे बटाट्याचे पापड, इथं आहे वेपर्स आणि त्यांच्या मैत्रिणीला ना थोडे वेपर्स आणि चकली दिलेली आहे टेस्टसाठी. आणि इथं हळद, मसाला आणि इथं थोड्या कुरड्या दिलेल्या आहेत. तर आता हे पॅकिंग करून घेते. तिकडे लावले आहे विराजनी पॅकिंग मशीन. आणि त्यानंतर पुन्हा एका ताईने सांगितलं होतं अळीवचे लाडू द्या मला. तर ते पण पॅक करून दिले अळीवचे लाडू. त्यामध्ये अळीव घातली होती त्यामुळे थोडेसे काळपट दिसत होते. तर आता इथं संध्याकाळच्या जेवणासाठी ना मस्त असा वाटाणा भात केला होता. तर वाटाणा होता ताजा. तर म्हटलं चला वाटाणा भात करूया. पण त्याची काही रेसिपी शूट नाही केली कारण की दिवसभर एवढी दमले होते काम करून त्याच्यामुळे रेसिपी शूट करायलाच वेळ नाही मिळाला. तर आता आम्ही मस्त असा भात एन्जॉय करतो. या तुम्ही पण खायला. तर आणि त्यानंतर नाही ना संध्याकाळी आठवलं की उद्या आपल्याला सांडगे करायचे आहेत. तर त्यासाठी मग पुन्हा दुकानामध्ये गेले. तर इथं पाहत होते गहू वगैरे चांगले आहेत का कुरडयांसाठी. आणि हे आमच्या इथं नवीन शॉप झालेलं आहे. तर डाळी घेतल्या 1 किलो मूग डाळ, मटकी डाळ, हरभरा डाळ. आणि त्यानंतर ना घरी आले तर लाईट गेली होती. तर म्हटलं चला डाळी तर भिजत घातल्याच पाहिजे. मग एक मोठं पातेलं घेतलं. त्यामध्ये ना 1 किलो हरभरा डाळ, अर्धा किलो मूग डाळ आणि अर्धा किलो मटकीची डाळ टाकून घेतली. डाळी घेताना आहे ना चांगल्या निवडून घ्यायच्या आणि डाळी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यावरती पाणी जास्त ठेवायचं आणि झाकण ठेवून भिजत ठेवून द्यायच्या. आणि इथं पहा आपण जो किस केला होता ना तर तो वाळून एकदम कडक मस्त झाला होता. एकदम कुरकुरीत मस्त वाळायला होता कडक. आणि तो आता मी खाली घेऊन आले होते. तर बघा किती मस्त झाला आहे आणि कलर पण किती छान आला आहे किसाला. तर तुम्हाला कुणाला ऑर्डर द्यायची असेल ना किसाची तर नक्की द्या. तर ह्या किसाची ना भाजी पण मस्त होते, खिचडी पण मस्त होते उपवासासाठी. आणि ना आपल्याला जर कुठं बाहेर जायचं असेल ना तर प्रवासासाठी चिवडा पण छान होतो. तर तुम्हाला आहे ना मी थोडा किस आहे ना आता तळून दाखवते. पटकन तेलामध्ये फुलतो हा किस. तर इथं पहा मी तुम्हाला आहे ना थोडासा तळून दाखवते. तेलात टाकला ना लगेच तो पांढरा शुभ्र होतो. आणि असाच जरी तळून प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवला तरी तो कडक राहतो, नरम होत नाही, एकदम खायला कुरकुरीत लागतो. तळून झाला ना त्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडी मिरची पावडर टाकायची तुम्हाला जर तिखट हवं असेल तर. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.